जे आपण ऑलरेडी बघितली आहे आणि जाऊ डायरेक्ट क्वेश्चन्स कडे. फर्स्ट कशावर टाकलाय? क्लासिफिकेशन. क्वेश्चन रीड कर. What type of isomerism exists between following pairs of compounds? आपण बघितलं ना चॅप्टर आयसोमेरिझम. Yes, sir. Yes, sir. चला पहिला पेंटेन 1 ऑइल आणि 3 मिथाइल ब्युटेन 1 ऑइल. स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागेल तुम्हाला आधी, मग आन्सर येईल तुमचा. यस, पेंटेन 1 2 3 4 5 आणि 1 नंबरला काय जोडलाय? OH. ब्यूट म्हणजे किती कार्बन? 4. 1 ला 4. OH आणि 1 2 3 3 ला काय जोडलंय? मिथाइल. मग हे दोन कंपाऊंड एकमेकांचे चेन आहे का पोझिशनल आहे? Chain है sir. चेन मध्ये चेन काय होती? चेंज. Change. तो पहिला कोणता आला? चेन. दुसरा इथेनॉल म्हणजे अल्कोहोल आणि इथर. मग आता इथेनॉलचं काय स्ट्रक्चर? 1 2 3 म्हणजे 2 कार्बन सॉरी, आणि इथं हा इथर झाला. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फक्त दोघांचा फंक्शनल ग्रुप डिफरंट, म्हणून दुसरे एकमेकांचे काय आले? Functional isomer. फंक्शनल आले. सो पहिला चेन म्हणजे चेन वाले हे 2 ऑप्शन होते, पण फंक्शनल वाला एकच आहे, म्हणून ऑप्शन कोणता आला? फर्स्ट. First. क्लिअर आहे सगळ्यांना काय केलं ते? Yes, Yes, sir. सेकंड क्वेश्चन कडे जाऊ. C5H12O is a monohydric alcohol. How many isomers of this alcohol are possible and how many of these contain chiral centers? ठीक आहे. आता आपल्याला C5H12O याचे अल्कोहोल काढायला लागतील, म्हणजे किती फॉर्म म्हणजे पॉसिबल स्ट्रक्चर आहे, पण ते सगळे कसे असले पाहिजे? मोनोहायड्रिक. ओके, सो 3 3 6 7 आले. 7चा ऑप्शन नाही, म्हणजे अजून एक ट्राय करायला लागेल. अजून कोणता करायचं सांगा? सर हा थर्ड 6 नंबरच्या स्ट्रक्चर मधला OH आपण थर्डच्या कार्बनला जोडू शकतो का? तसं नको सांगू, मला स्ट्रक्चर सांग, मी काढतो तसं. माईक बंद करा, आवाज येतोय. हे बोला, अजून एखादं स्ट्रक्चर येईल का? येऊ शकतं, तुम्ही विचार करून बघा, येईल स्ट्रक्चर. तीन कार्बन 1 2 3 3 ला पुढे जोडला OH. राहिले किती माझ्याकडं? 4 आणि 5. सो हे स्ट्रक्चर चालेल का असं? टोटल किती आले आपल्याकडं? 8. ऑप्शन कोणता येऊ शकतो? ए. फर्स्ट. समजलं ना? येस सर. ओके, Yes, sir. बघा पुढचा कशावरती टाकला आता? नॉमेनक्लेचर. बघा, गिव्हन कंपाऊंड दिलाय आणि याच्यामध्ये तुम्हाला नाव शोधायचंय. चला, पहिली प्रायोरिटी कोणाला? चेनला का फंक्शनल ग्रुपला? विसरले का सगळं? पहिली कोणाला असते? Functional group ला सर. फंक्शनल. Functional नंतरून group. कोणाला असते? मल्टिपल बॉन्ड. नंतरून Multiple one. Multiple bond. Number of नंतरून Number of carbons. carbon atom. आणि फायनली सबस्टिट्यूएंट. हा substituent. आता पहिल्यांदा चेन सिलेक्ट करा. चेन सिलेक्ट करा. कुठून सुरू होणार? इथून. हा कार्बन घेतला, मग इथं गेलो. आता राईटला जाऊ का लेफ्टला? लेफ्टला. लेफ्टला गेलो. ठीक आहे, चेन सिलेक्ट झाली. आता नंबरिंग करा. नंबरिंग इथून करायचं. 1, this is 2, 3,
4 5. मग आता 2 ला हा कोणता ग्रुप जोडलाय? 2 कार्बनला काय म्हणतात? इथाइल. इथाइल. सो 2 इथाइल. बघा काय सापडतो का ऑप्शन? सेकंड नंबरचा ऑप्शन सर. सेकंड नंबरचा. ओके. पुढे आता कंपाऊंड हे समजलं ना तिसरा? यस सर. Yes, sir. पुढं the compound C6H14O2 has 2 tertiary alcoholic groups. हा कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये OH किती आपल्याकडं? 2. ओके, नीट समजून घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला, आपल्याकडे OH ची क्वांटिटी किती? 2 आहे. अजून एक माहिती अशी दिली की हा OH कोणत्या कार्बनला जोडलेला आहे? टर्शरी. मग अशा याचं नाव काय? IUPAC नेम काय? आधी आपल्याला तो कंपाऊंड काढायला लागेल. स्वतःचं डोकं लावा, नाहीतर हे चारीच्या चारी काढून बघा आणि त्याच्यातलं तुम्ही आन्सर काढा. चला, पहिल्याचं स्ट्रक्चर कसं काढू? ब्यूट म्हणजे किती कार्बन? 4. त्याच्या 1 आणि 2 कार्बनला काय जोडलेलं आहे? बोला. OH. आणि 2 आणि 3 ला काय जोडलंय? 1 2 मिथाइल. आणि 3 ला पण काय जोडलंय? मिथाइल. मग आता तुम्हाला वाटतं का की हा OH टर्शरी आहे? No, sir. नाही, तो प्रायमरी दिसतोय. ऑप्शन त्याचा विसरून जा. आता याचा घ्या दुसरा. परत ब्युटेन. ब्युटेन म्हणजे 1 2 3 4 4 कार्बन. 1 आणि 2 ला काय जोडलंय? OH. आणि 3 ला काय जोडलंय? मिथाइल. तरी पण हा प्रायमरीच झाला, नाही चालणार. पुढे जाऊ. सी. एवढं स्पीड समजते का? स्लो करू? समजतं सर. बरं. ब्युटेन 1 2 3 4 आणि त्याच्यामध्ये 2 ला, आता नीट बघा बरं का, हा 2 ला OH आहे आणि 3 ला पण काय? OH. अजून एक 2 ला काय जोडलाय? मिथाइल. आणि याला पण काय जोडलंय? मिथाइल. आता बघा, OH ज्या कार्बनला आहे त्याला किती कार्बन आहे? 3. आणि इथं OH ज्या कार्बनला आहे त्याला किती कार्बन आहे? 3. सो 3. दोन्ही पण काय झाले? 3. टर्शरी. ऑप्शन नंबर टर्शरी. सी. थर्ड. समजलं? Yes, sir. यस सर. ओके. पुढं which of the following is phenol? ऑप्शन नंबर 3 सर. ऑप्शन नंबर 3. 3. कोणाच तरी माईकचा आवाज येतोय. फिनॉलचा अर्थ काय आहे की बेन्झिन असते आणि बेन्झिनला काय जोडलेला असतो? OH. मग असं स्ट्रक्चर कोणाकोणाचं असतं? क्रेसॉलचं स्ट्रक्चर काय? OH XCH. हा OH आहे आणि क्रेसॉल मध्ये अजून इथं काय जोडलेला असतो? CH3. सो क्रेसॉल तर मला वाटतो आहे बरोबर आहे. आता कोणता राहिला? कॅटेकोल. कॅटेकोल मध्ये CH3 च्या ठिकाणी कोण येतो? OH. सो हा पण बरोबर आहे. आणि बेन्झॉल म्हणजेच काय? फिनॉल. सो आन्सर काय येणार? All of this. ऑल ऑफ दिस. ओके, हे आपण बघितलं होतं थेअरी मध्ये. आता हे तुम्हाला दिसलं म्हणजे झालं. एका वेळेस साईज कमी करू. दिसल ना? हा दिसल. ओके. Yes, sir. चला, तुमचा आवडता प्रश्न शाळेतला योग्य काय? जोड्या जुळवा. हा, करा. आत्ताच केलं. कॅटेगोल कोणता आहे? Second. सेकंड नंबरचा सर. ठीक आहे. रेसॉर्सिनॉल. थर्ड नंबरचा. बर. पॅराक्रेसॉल. 4th. 4. मग डी चं काय असणार आहे? फर्स्ट. चला, ऑप्शन सांगा. फर्स्ट. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे.
नेक्स्ट. स्ट्रक्चर्स ऑफ फंक्शनल ग्रुप वरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. द COC अँगल इन इथर इज अबाउट किती असेल? कसं शोधायचं? ऑक्सिजन काय जोडलंय? किती कार्बन आहे शेजारी? 2. पण ऑक्सिजनवर स्वतःच्या 2 काय असतात? दोन पेअर. जर लोन पेअर असेल तो असा सरळ नाही राहू शकत. तो काय होतो? बेंट होतो. तर तो 180 तर अजिबात नाहीये. नाही. एवढी माहिती असली तर तुम्हाला हिंट लागू शकते की आन्सर काय. आता 190 नाहीये, 180 नाहीये, मग राहिला 110 किंवा 105. मग इथरचा अँगल किती? हे थेरॉटिकल हे माहिती असलं पाहिजे. सो अँगल त्याचा आहे 110. 0. ठीक आहे. द COH बॉन्ड अँगल इन अल्कोहोल इज स्लाइटली काय लिहिले ते? लिस्ट का काय ते लिहिले? लिस्ट दॅन द टेट्राहेड्रल अँगल whereas COC बॉन्ड अँगल इन इथर इज स्लाइटली ग्रेटर बिकॉज. कोणाचा अँगल मोठा म्हणता येते? इथरचा. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? क्वेश्चन समजलं? क्वेश्चन वाचा एकदा मोठं झूम करतो मी. वाचा काय लिहिलंय? कोणाचा अँगल जास्त म्हणता एवढं सांगा मला. इथरचा. हा, अल्कोहोलचा अँगल लेस आहे, इथरचा जास्त आहे. त्याचं काय कारण आहे? चला बघू आपण. वाचा. बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन 2 बल्की आर ग्रुप्स. 2 आर ग्रुप कोणामध्ये असतात? इथर मध्ये. किंवा ऑक्सिजन ॲटम इन बोथ अल्कोहोल्स आणि इथर इज sp3 हायब्रिडाइज. किंवा लोन पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर रिपल्शन. किंवा नन ऑफ दिस. क्वेश्चन इथं मी परत लिहितो. इथर म्हणजे काय असतो? ROR. अल्कोहोल म्हणजे काय असतो? R बोला OH. त्यांचं काय म्हणणं आहे? कोणाचं जास्त अँगल आहे? इथरचा अँगल जास्त आहे. अल्कोहोलचा अँगल कसा आहे? कमी. मग या त्यांच्या क्वेश्चनला कोणता रिलेटेड वाटतो? इथं काय म्हणताय बघा बी मध्ये, ऑक्सिजन ॲटम इन बोथ. ते दोन्हीकडे सेम गोष्ट सांगतात. मग सेम गोष्ट कम्पेअर करता येते का? नाही. लोन पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर रिपल्शन. आता ऍक्च्युली दोघांमध्ये पण लोन पेअर आणि दोघांमध्ये पण बॉन्ड पेअर आहे. सेम गोष्ट कम्पेअर होणार का? नाही. बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन 2 बल्की आर ग्रुप. आता हे तुम्हाला बरोबर वाटू शकतं, कारण दोन्ही कोणते ग्रुप आहे? आर. आणि इथं 2 आर नाही, इथं फक्त किती असतात? एकच आहे. त्यामुळे ऑप्शन कोणता येणार? ए. समजलं का नाही? समजलं सर. ओके. आपण कशातून सॉल्विंग घेतो? नाव कायचं? फिंगर टिप्स. पुढे काय लिहिलं? अल्कोहोल्स आणि फिनॉल वरचे क्वेश्चन. आता आधी ते बेसिक घेतले, आता हे मेन. द बेस्ट मेथड टू प्रिपेअर द गिवन कंपाऊंड फ्रॉम दिस कंपाऊंड इज. आता आधी तुम्हाला स्ट्रक्चर लागतील त्याचे. चला आपण स्ट्रक्चर ड्रॉ करून बघू. टू प्रिपेअर काय बनवायचं? हा कंपाऊंड. पण कशापासून बनवायचं? याच्यापासून. ब्यूट म्हणजे किती कार्बन? त्याच्यातल्या 1 नंबरला काय? डबल बॉन्ड. 3 नंबरला काय जोडलेला आहे? मिथाइल. याच्यापासून आपल्याला हा बनवायचा. आता याच्यामध्ये ब्यूट म्हणजे किती कार्बन आहे? 4. 2 ला काय जोडलंय? ऑइल म्हणजे काय? OH. आणि 3 नंबरला काय जोडलंय? मिथाइल. ओके.
आता हे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय वाटतं कशी रिॲक्शन होऊ शकते? 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे डबलचा काय झालाय? सिंगल. सिंगल. आणि त्या ठिकाणी ऍड झाला OH. असं आठवून बघा बरं, काय वाटतं कोणती रिॲक्शन असेल? किंवा ऑप्शन बघा तिथं. रिमर टिमर होईल का अशा ठिकाणी? नाही सर. नाही सर. हायड्रोबोरेशन होती का? हायड्रोबोरेशन मध्ये प्रायमरी अल्कोहोल भेटतो का सेकंडरी? प्रायमरी. प्रायमरी. शिकवलं कसं? डबलचा काय होतो? सिंगल. आणि ज्या ठिकाणी सिंगल झाला तिथंच काय जोडायचा? OH. OH. म्हणजे हायड्रोबोरेशन झाली असती तर OH कुठं जोडलं असतं तुम्ही? इथं, या ठिकाणी. पण तसं चालणार आहे का? नाही, आपल्याला ते नाहीच नाही. पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे माझ्या मते ऑप्शन तुमचे कोणकोणते डिलीट झाले? रिमर टिमन कॅन्सल, हायड्रोबोरेशन कॅन्सल, ऍडिशन ऑफ HCl फॉलोड बाय द रिएक्शन विथ डायल्यूट NaOH असं तुम्हाला बरोबर वाटतं? इथे HCl एक कॉमन सेन्स नाही, HCl ऍड केला इथं तुम्हाला कुठं क्लोरीन दिसतंय का? नाही सर. नाही. आणि साधी गोष्ट आहे की तुम्ही ऍडिशन ऑफ वॉटर केली आणि ऍसिडिक मिडियम वापरलं. रूलचं नाव सांगा फक्त. मार्कोनिकॉफ. मार्कोनिकॉफ्स रूल. ऑप्शन नंबर फर्स्ट. फर्स्ट. ओके. तर आता याला क्लिअर करू. चला, कोणता कलर पाहिजे बोला पुढचा? ऐका, तुम्हाला कलर पण नाही माहिती. चला पुढचा क्वेश्चन. An alkene is treated with B2S6. नुसता हात दिसला तरी कळलं पाहिजे कोणती रिएक्शन आहे. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशनला काय देतात? डबल. डबलचा काय होतो? सिंगल. ज्या ठिकाणी सिंगल झाला तिथं काय जोडायचा? OH. बघा हे किती शहाणे किती बघा काय दिलं त्यांनी? अल्डिहाइड. सर थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन. ऑप्शन नंबर C. हा कोणता अल्कोहोल दिला? सेकंडरी. हे पण त्यांनी डोकं लावलंय बरं का. हा पण आन्सर येऊ शकतं, पण कधी H2O2 नसल दिला तर. पण सध्या तुम्हाला माहिती डायरेक्टली काय ना, विच अल्कोहोल? प्रायमरी. नेक्स्ट. अरे परत छोटं करायला लागत. पेपरला जर असे प्रश्न आले ना मोठे दिसणारे तर ते अवघड का सोपे असतात? सोपे असतात सर. सोपे असतात ते तुम्ही घाबरून जाता. हे काय आले, काय नसतं. हे दिसेल का एवढी साईज? दिसत सर. बर, काय केलं त्यांनी उद्योग? बर, चूज द करेक्ट X and Y. चला, इथं कोणता फंक्शनल ग्रुप आहे शोधा बरं. एस्टर. एस्टरचा NaBH4 काय करतो? अल्कोहोल. अजिबात नाही, विसरले परत. कीटोन, अल्डिहाइड. पुढे बोलत जा. पुढे काय येतो? एस्टर. एस्टरच्या नंतर कोण येतो? ऍसिड. ऍसिडच्या नंतर कोण येतो? अमाइड. या सगळ्यांचं अल्कोहोल करायचं असेल तर काय वापरतात? LiAlH4. यांचं काय बनवतात? अल्कोहोल. आणि अमाइडचं काय बनतात? अमाइन. पण या दोघांचं अल्कोहोल बनवायचं असेल तर कोण? NaBH4. सो याचं पण अल्कोहोल बनवू शकतो आपण. NaBH4 बाकी यांच्यासाठी काम करू शकतो का? नाही. म्हणजे NaBH4 दिसला की कोणाला शोधायचं? अल्डिहाइड आणि कीटोनला. म्हणूनच तो प्रश्न विचारला त्यांनी. इथं त्यांना तुम्हाला इष्ट देऊन फसवता येते, पण इथं काय आहे? तिथं कीटोन. मग कीटोनचं काय होणार? अल्कोहोल. आणि इथं अल्डिहाइडचं पण काय होणार? बोला. अल्कोहोल. ओके. मग आता चेक करा ऑप्शन कोणतं जवळ वाटतंय. हा अजिबात नाही,
कीटोन ठेवलाय? हा अजिबात नाही. राहिला बी आणि सी. बी आणि सी मध्ये अल्कोहोल अल्कोहोल दिसतोय. हा इथं पण अल्कोहोल बनवून ठेवलंय. पॉसिबल आहे का? कट. राहिला कोणता? सी. सी. सी चेक करा नीट. CHO चा काय झाला? अल्कोहोल. समजलं कसं सोडवलं ते? चला. विच रिड्युसिंग एजंट इज यूज फॉर द फॉलोइंग कन्व्हर्जन? आत्ताच झालं ना. लिथियम अल्युमिनियम हायड्रेट. लिथियम ॲल्युमिनियम अल्युमिनियम हायड्राइड. नाही चालणार ना? नाही अजिबात नाही. 1 mole of ethyl acetate on treatment with an excess of LiLH4 in a dry ether acidifier काय तयार होतो ते बघा. 1 mole of ethyl acetate स्ट्रक्चर काय इथाइल ॲसिटेटचं? बोला. इथरचं नॉमेनक्लेचर विसरले का तुम्ही? इथाइल एक मला सांगा, हा इथरच म्हणतोय एस्टर. एस्टर मध्ये पहिलं नाव कोणाला देतात? आर ला देतात की बाकीच्या ग्रुपला देतात? यस. तुम्ही याचं नाव पहिल्यांदा देणार की आर ला नाव देणार पहिल्यांदा? विसरले का? पहिलं नाव कोणाचं असतं? आरचं. मग आता इथं इथाइल नाव दिलं म्हणजे ऑक्सिजनच्या उजव्या साईडला किती कार्बन आहे? 2. ऍसिटेट म्हणजे CH3C डबल बॉन्ड असतो, म्हणजे हे स्ट्रक्चर कसलं झालं? इथाइल ऍसिटेट. एवढं समजलं का सांगा आधी? येस सर. बर. त्याच्यावर काय वापरला? LiLH4. LiLH4 काय देणार? अल्कोहोल. सो काय भेटलं तुम्हाला? किती कार्बन आहे इथं? 2. आणि त्याच्या पुढे अटॅच काय होणार? OH. ठीक आहे. आणि या साइडनी पण तुम्ही जर काउंट केलं किंवा तुम्ही थोडं लॉजिक लावून बघा, तुम्हाला आन्सर येतं का? स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. बोला. मागच झालं ना आपलं की सॉरी इथरचं, तुम्हाला इथं मी ड्रॉप करून देतो. आधी हे स्ट्रक्चर समजलं का ते सांगा मला. इथाइल ऍसिटेट आहे, सो हे स्ट्रक्चर अर्धेच. हे समजलं का सांगा? येस सर. याच्यावरती काय वापरला? LiAlH4. मग अशीच सांगितला इथरचं कशात कन्व्हर्जन करतो तो? अल्कोहोल मध्ये. हा ग्रुप निघून जातो आणि इकडचा जातो आणि इथं अटॅच काय होतो? हायड्रोजन. मग आपल्याला असे किती भेटणार? 2. मग आता सांगा ऑप्शन कोणता? सी नंबर. सी नंबर. समजलं का नाही? समजलं. समजलं सर. बाकीची समजलं सर. समजलं सर. ओके. नेक्स्ट पुढचा. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल कॅन बी प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन ऑफ. तुमच्याकडे वही पेन असेल तर ते रेडी ठेवा आणि स्ट्रक्चर काढा बरं टर्शरी अल्कोहोलचं. कसं काढू टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल? एका कार्बनला किती कार्बन असतात? 3. 3 कार्बन. मग तो कशापासून बनवता येईल ते पण सांगा बघा.
हा बरोबर आहे का टर्शरी ब्युटाइल? येस नो? येस सर. येस सर. बरं, मग कशापासून बनवता येईल तो? ऍसिटाल्डिहाइड. एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर ग्रिग्नाट रिएजंट लक्षात असेल तुम्हाला लक्षात येईल त्याचं. फॉर्मल्डिहाइड काय देतो? प्रायमरी अल्कोहोल. एड कोणता देतात? फॉर्मल्डिहाइड कोणता देतो? प्रायमरी. बाकी सगळे अल्डिहाइड काय देतात? सेकंडरी. आणि कीटोन काय देतो? टर्शरी. आपल्याला कोणता विचारला? टर्शरी. मग आता दिलेल्या ऑप्शन मध्ये टर्शरी शोधा, सॉरी कीटोन शोधा. हे नावातच आहे. पहिला काय? ऍसिटाल्डिहाइड घ्यायची गरज आहे का? कट. तिसरा कोणता आहे? फॉर्मल्डिहाइड. कट झाला. ठीक आहे. राहिला ऍसिटोन आणि ब्युटेनॉल. कीटोनच्या शेवटी काय असतो? ओएनई. ठीक आहे. मग आता याच्यातलं समजा ऍसिटोन घेऊन बघितला, ऍसिटोन घेतला, CH3 C डबल बॉन्ड CH3, त्याच्यावर वापरलं मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. मिथाइल म्हणजे काय? CH3 MgI. निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह अटॅक कुठे होणार? पॉझिटिव्ह. बॉन्ड बिकम्स चार्ज कोण अटॅक करणार? पॉझिटिव्ह. बॉन्ड काय झाला? इथला ब्रेक. पुढच्या स्टेपला काय भेटलं? O मायनस. O मायनसचा काय होतो नेहमी? OH. आणि इथं अटॅच काय झाला? CH3. वॉटर ऍड केलं, Mg कोणाला अटॅच होणार? आयोडीनला आणि OH ला. सो कोणता अल्कोहोल तयार झाला? टर्शरी. आन्सर इज करेक्ट. ऑप्शन कोणता आला? बी. समजलं का नाही? समजलं सर. बर. नेक्स्ट वन. 1-phenyl ethanol can be prepared by the reaction of benzaldehyde with. चला लगेच विचार करायला सुरुवात करायची, स्ट्रक्चर काय असेल वगैरे. पण फिनाइल काय काढले त्यांनी? इथेनॉल. कसं काढू स्ट्रक्चर? इथ म्हणजे किती कार्बन? 2 कार्बन. त्याच्यातल्या एकला काय जोडलंय? पीएच. इथेनॉल काढायचं ना. CH3 CH2 आणि त्याला काय जोडलंय पुढं? OH. आणि त्याच्या 1 नंबरच्या कार्बनला काय जोडलेलं आहे? पीएच. कॅन बी प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन ऑफ बेन्झाल्डेहाइड विथ. बेन्झाल्डेहाइडचं स्ट्रक्चर काय? पीएच C डबल बॉन्ड OH. तर याच्यापासून हा बनवायला काय करायला लागेल? आपल्याकडे काय काय? पीएच आहे, इथं पण पीएच आहे, कार्बन आहे, इथं पण कार्बन आहे. फक्त नवीन कोणता ग्रुप ऍड झालेला दिसतोय? CH3. ठीक आहे. CS काय वापरणार बघा, सांगा. आपल्याला एका कार्बनची गरज आहे. एक कार्बन देणारा कोणता दिसतोय तुम्हाला ग्रिग्नाट मधला? बोला. नावामध्ये ना इथं मिथाइल ब्रोमाइड हा ग्रिग्नाट रिएजंट आहे का? येस सर. परत एकदा, आपल्याला किती कार्बनची गरज आहे? एक कार्बन. एक कार्बन कोण देऊ शकतो? ग्रिग्नाट रिएजंट. मग पहिला मिथाइल ब्रोमाइड हा ग्रिग्नाट रिएजंट नाही. ग्रिग्नाट काय असतो? RMgX. इथं मॅग्नेशियमच नाही. हे चालेल का आपल्याला? नाही. हा इथाइल आहे. इथाइल चालेल का? नाही. 2 कार्बन नाही चालणार. मग मिथाइल वाले 2 आहे. मग मिथाइल आयोडाइड अँड मॅग्नेशियम आणि मिथाइल ब्रोमाइड अँड मॅग्नेशियम. आता मला सांगा, ऍल्युमिनियम कधी ऐकलंय ग्रिग्नाट मध्ये? नाही सर. ऑप्शन कोणता आहे ना? सी. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे त्यांना काय म्हणायचं? मिथाइल म्हणजे CH3, मॅग्नेशियम म्हणजे Mg आणि इथं I. ओके. सो शॉर्टकट मध्ये करू. CH3 चा अटॅक इथं होणार. बॉन्डचा काय होणार? चार्ज कोणावर अटॅक करणार? Mg. म्हणजे काय झालं? PH ला C, C ला H. नवीन ग्रुप कोणता ऍड झाला?
CH3 आणि इकडं OH. बघा दोन्ही स्ट्रक्चर सेम आले का? ओके ठीक आहे. ओके चलो क्वेश्चन नंबर 16. आता मी नाही सोडवणार, तुम्ही सांगा. आपल्याला काय बनवायचं ते सांगा. काय बनवायचंय? क्वेश्चन वाचा. 2 4 डायमिथाइल पेंटेन. झोपले सगळे. नाही सर. आंबे खाल्लेले दिसतात ते. याचं स्ट्रक्चर कसं काढू सांगा. किती कार्बन आहे? 5. चला मी 5 कार्बन काढतोय. 1 2 3 4 5. पुढे बोला. 3 नंबरला काय जोडलंय? OL म्हणजे काय? OH. आणि 2 आणि 4 ला काय जोडलाय? मिथाइल. ठीक आहे, हा बनवायचा आहे. So what would be the reactant and reagent used to following conversion? मग हे बनवण्यासाठी काय वापरायचं? चला बघू. पहिला प्रोपेनॉल अँड प्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. पॉसिबल होईल का बोला? नाही. प्रोपेनॉल म्हणजे किती कार्बन आले? 3. आणि परत प्रोपाइल ऍड होतात म्हणजे किती कार्बन झाले? 6. आपल्याकडे किती? 1 2 3 4 5 6 7 आहे. होईल का पॉसिबल? नाही होणार. इथं बघा 3 मिथाइल ब्युटेनॉल आणि 2 मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. अच्छा इथं 2 ला मिथाइल आहे म्हणजे एकच मिथाइल आहे म्हणजे हा एक कार्बन आणि ब्यूट म्हणजे किती झाले? 4. 4 आणि 5 आणि इकडचा एक 6. नाही चालणार. आपल्याला किती पाहिजे? 7. इथं बघा 2 2 डायमिथाइल प्रोपेन. मिथाइल 2 कार्बन, प्रॉप म्हणजे 3 2 आणि 3 5 झाले आणि एक 6. चालेल का? नाही. खालचं बघा आता 2 मिथाइल. मिथाइल म्हणजे एक कार्बन 1 2 3 4 5 6 7 झाले का मॅच? तर याला काय म्हणणार? स्मार्ट वर्क की हार्ड वर्क? स्मार्ट वर्क. नाही तर बसा सॉल्व्ह कर आहे ना. चला चेक करू आपलं बरोबर आहे का. 2 मिथाइल प्रोपॅनॉल. चला प्रॉप म्हणजे 3 कार्बन. हा त्याच्यानंतर पुढे काय जोडलंय? एल म्हणजे काय? अल्डिहाइड. आणि त्याच्या दुसऱ्या नंबरच्या कार्बन काय जोडलंय? मिथाइल. इकडे काय? आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम आयोडाइड. सो आयसोप्रोपाइल म्हणजे 1 2 3 आणि त्याच्या पुढे Mg आणि Mg च्या पुढे काय आला? आय. मॅग्नेशियमच्या शेजारच्या कार्बनवर चार्ज कोणता असतो? निगेटिव्हचा अटॅक, पॉझिटिव्ह. सो दॅट बॉन्ड बिकम चार्ज. ते दरवेळेस रिपीट नाही करणार आता. इथे डायरेक्ट बॉन्डचा काय होतो? चार्ज. आणि ज्या ठिकाणी ओव्हर निगेटिव्ह चार्ज येतो तिथंच तयार काय होतो? OH. H तसाच. आणि आता एक नवीन ग्रुप जोडला आपण, तो कोणता आहे? हा कार्बन इथं जॉईन झाला बघा. इथं जॉईन झाला आणि त्या कार्बनला किती ग्रुप आहे साईडला? 2. बघा मॅच झालं का? येस. म्हणजे तुम्ही सांगितलेलं आन्सर काय? बरोबर. समजतंय का नाही? समजतंय सर. बर. क्वेश्चन नंबर 17. प्रोपॅनॉन ऑन रिएक्शन विथ अल्काइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. चला आपण याचं शॉर्टकट शोधू बरं एकदा. शॉर्टकट मग अशी सांगितलं काय शोधायचं. हा कोणता आहे? ग्रिग्नाट आहे का? अल्काइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. प्रोपॅनॉन हा अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? कीटोन वरती ग्रिग्नाट कोणता देतो अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल. नक्की? टर्शियरी. नक्की सांगा.
मी पहिल्यांदा तुम्हाला काय विचारलं, हा अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? कीटोन आहे. ओएनई म्हणजे काय असतो? कीटोन ना. तर फॉर्मल्डिहाइडचा प्रायमरी अल्कोहोल, बाकी सगळ्या अल्डिहाइडचा कोणता? सेकंडरी. आणि कीटोनचा कोणता? ऑप्शन नंबर सी. ओके, चलो पुढे जाऊ. आता बघ किती मोठा प्रश्न आहे, म्हणजे अवघड आहे ना? सोपा आहे. सोपं आहे. बरं, बघू आपण काय केलं त्यांनी. सी काय पाहिजे आपल्याला मॅच करायचं. ठीक, डायरेक्ट इथून पण करू शकतो. तुम्ही मला सांगा, तुम्हाला याच्यातला एक कोणता वाटतोय की तो खरंच ग्रिग्नाट वर दिला असेल? तुम्ही ग्रिग्नाट वर कधी ऍसिड बघितलाय का? नाही. नाही. कधी कॅल्शियमचा सॉल्ट बघितलाय का? नाही. ग्रिग्नाट वरती एक तर अल्डिहाइड नाही तर काय असतो? कीटोन. तर आपलं डोकं कुठं चालवायचं? ए आणि टी ला. आणि आपण सगळे हुशार आहे, आपल्याला कळलं कीटोनचा काय भेटतो? मग टर्शरी तुम्हाला हा दिसतोय खालचा की वरचा टर्शरी? वरचा. ऑप्शन नंबर ए. सगळे डॉक्टर होणार ना? येस सर. येस. बरं बरं, थेरोटिकल आला आता. इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन, बघा बेन्झिन वर ओलम वापरला, पी भेटला, देन NaOH आणि देन क्यू. ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी येईल, म्हणजे थेरीचा अभ्यास. तुम्हाला येतोय का सोडायचा हा क्वेश्चन? बोला. घ्या सर. हा ते ठीक आहे, पण तुम्हाला येणार आहे का बघू. एकदा काय विचारलं, क्यू फॉर्म काय होणार बघा. ओलमचं स्ट्रक्चर काय? 19 म्हणजे इकडे असेल या पेजला. त्यांनी एवढंच दिले. बरं, एनी गेस सांगा तुमचं काय असं. चॅप्टरचं नाव काय? अल्कोहोल, फिनॉल आणि सर्च. आन्सर काय असेल? फिनॉल. मग अशी नीट सोडवणार का तुम्ही? बेन्झिन वरती काय वापरलं? 2 मिनिट थांबा. चला, बेन्झिन वरती काय वापरलं? ओलम वापरल्याने बेन्झिनला अटॅच होतो SO3H. H म्हणजे कोणतं ऍसिड तयार झालं? थोडक्यात ऍसिड तयार झालं जे बेन्झिनला अटॅच्ड आहे. आणि अजून त्यांनी पुढे जे दिलं होतं त्याच्यामध्ये आहे की NaOH वापरला. NaOH वापरल्याने जो SO3H आहे तो ग्रुप निघून जातो, कारण तो बल्की ग्रुप आहे. बल्की ग्रुप कसा असतो? बोला. अनस्टेबल. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार? OH. सो फायनल तयार काय झाला? फिनॉल. या सगळ्या रिएक्शन ज्या आहे या थेरॉटिकल आहे, त्या लक्षात राहिल्या पाहिजे. बुक मध्ये दिलंय डायरेक्ट. किती जणांना क्युमिन आठवतंय? स्ट्रक्चर सांगा क्युमिनचं. झालेला क्वेश्चन आहे. बुक्स आहेत का तुमच्याकडे आता तिथं? येस नो आहे का नाही? नो सर. मला क्युमिनचं स्ट्रक्चर सांगा. आठवून बघा त्या दिवशी. काय
बेन्झीन त्याला CH आणि CH ला डबल 2 CH3 बरोबर बरोबर बरोबर. बेन्झिन आणि त्याला CH आणि त्याला 2 काय अटॅच केले? CH3. आठवतं का त्या दिवशी सांगितलं होतं इथं CH3 आहे, इथं CH3 आणि इथला जो हायड्रोजन आहे हा कोणता आहे? टर्शरी. ओके. क्युमिनॉन रिएक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे O असतो का O2 असतो? O2. फॉलोड बाय हायड्रोलिसिस काय होणार बघा. तर मी त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोणता? हायड्रोजन. टर्शरी. आणि तुम्हाला हे पण दाखवलं होतं की C आणि H बॉन्डच्या मध्ये कोण जातं? O. लक्षात आहे का? झालं नाही तुमचं हे? झालं झाले नाही ना? सर. नाही झालं झालंय का? सर. झाले. हा झालं. मग O2 इन्सर्ट करा ना. इथं काय येणार? O सिंगल बॉन्ड O आणि पुढे काय अटॅच होणार? H या टाइप मध्ये. आणि फायनली तुम्हाला H प्लस दिला. पुढे दिलंय हा बघा हायड्रोलिसिस दिलंय ना पुढं. इथं काय आलं? H प्लस. तर इथून सेपरेट काय होतं बघा हा कंपाऊंड CH3 CH3. सो CH3 CH3 C आणि O सेपरेट होतो. याचं स्ट्रक्चर काय येणार? 2 CH3 आणि इथं हा आला. याचं नाव काय? ऍसिटोन. आणि मग राहिलं काय? OH. OH कोणाला जॉईंट होणार? रिंगला. रिंगला अटॅच काय झालं? OH. ओके. सो बघा ऑप्शन कोणता बरोबर आला? बेन्झिनला काय असतं? किती कार्बन आहे? 6. 6 म्हणजे काय? C6. हायड्रोजन किती? H5 आणि पुढे काय? OH. मग कोणता आला? D नंबर. ऑप्शन नंबर डी आलेला.